दो खिलाड़ी सर्कल में रहेंगे और कोई रिव्यू नहीं रहेगा। ऑन फील्ड अंपायर डिसीजन आखिरी रहेगा। लॉन्ग ऑन पे एक खिलाड़ी है, एक मिड विकेट पे है, एक स्क्वायर लेग पर है, जबकि डीप पॉइंट पे खिलाड़ी है लॉन्ग ऑफ पे। पहली गेंद खींच के मारा है, हवा में स्ट्रोक, लेकिन सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। A1 पवन का A1 शॉट। व्हॉट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट। बॉटम यांचा चांगला वापर आणि जसा चेंडू बॅटवर येतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय, आपण पाहू शकता। कमाल का शॉट, कमाल का शॉट, खींच के मारा, हुक शॉट था, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। इस मरतबा बैकफुट पे गए, पीछे फील्डर और पवन के ने सस्ते में आउट होते हुए जाल में फंस गए। हालांकि जगह नहीं थी शॉट के लिए, जगह बना के खेलने की कोशिश, डीप पॉइंट पे खिलाड़ी था। सिल्वर स्टार भिवंडी का पहला विकेट गिरता हुआ पवन के ने 6 रन बना के आउट। पहिले चेंडू षटकार आणि त्यानंतर वारंवार पलटवार करताना आपण बघतोय चिंटू डीप पॉइंट रिझन मध्ये चांगला झेल तिथे पकडला जातोय आणि खूप मोठा हादरा म्हणता येईल A1 पवनच्या रूपाने स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी या संघाला। इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, बीमर के लिए एक रिव्यू रखा गया है आज। दोनों टीमें सुन ले, सिल्वर स्टार भिवंडी और श्री 11 कल्याण डोंबिवली। बीमर के लिए एक रिव्यू है। नए बैटर मैदान में आ चुके हैं। प्रतीक पाटिल कल अर्धशतक जमाया था, इस मरतबा फिर कट किया है, क्या पहुंच पाएंगे खिलाड़ी? यस, बैक टू बैक दूसरा विकेट। और अब हम कह सकते हैं कि सिक्सर लगने के बाद पलटवार चिंटू का, और चिंटू हैट्रिक पे आ गए। सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट। प्रतीक पाटील आल्या पावले माघारी परतताना। या अगोदर पवन केने बाद झाला होता डीप पॉइंट रिजन मध्ये आणि त्यानंतर डीप कव्हर रिजन मध्ये प्रतीक पाटील देखील झेलबाद रूपाने बाद होतोय। देखिए शुभा धुमाल कहीं ना कहीं ट्रैप बिछा के रखा है, ऑफिस नाम के बाहर पटकी भी गेंदे कर रहे हैं। दोनों शॉट को हम देखते हैं तो जगह नहीं थी शॉट खेलने के लिए, यही कारण था कि बैक टू बैक दूसरा विकेट गिरा है। 6 रन 2 विकेटों के नुकसान पे। न्यू बैटर सूरज केने, मैन फ्रॉम भावाले। ये भी बहुत अच्छे टच में है और नित्यानंद ठाकरे चषक में क्या कमाल की बल्लेबाजी की है ग्रामीण फॉर्मेट से। बहुत बड़े खिलाड़ी हैं, देखना है दबाव को छाटते या नहीं। चिंटू ऑन हैट्रिक गेंद के साथ। इस मरतबा कंट्रोल पुल शॉट खेला है, ये देखते हुए कि पिछली 2 गेंदों पे 2 विकेटें गिरी है। दूर से खिलाड़ी जब तक पहुंचते 2 रन बना लिए सूरज केने ने। सूरज केने का 2 से खाता खुला। कुल स्कोर सिल्वर स्टार भिवंडी का पहुंचा है 8 रन 2 विकेटों के नुकसान पे। पहिले षटक मार्गस्थ आहे चिंटू, ज्याने पहिले 2 मोठे हादरे दिलेले आहेत। इस मरतबा तान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क, जबरदस्त शॉट, 6 रन। सुपर से ऊपर फटका आपण पाहतोय सूरज केने जे बॅट मधून। धावसंख्या 6 ने वेगाने वाढते, दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 14 धावा। ग्रेट शॉट, कमाल का शॉट खेला है। ट्रिक सिक्सर के लिए भावेश ठाकरे जिन्होंने इस सिल्वर स्टार को स्पॉन्सर किया है। हैट्रिक कोई भी लगाए सिल्वर स्टार का खिलाड़ी, चौकों की, सिक्सर की या विकेट की, 1000 रुपए का इनाम है। इस मरतबा अच्छी गेंद, अच्छी वापसी, वुडलैंड पे पड़ने के बाद बिल्कुल कान के पास से चली गई बैट्समैन के। चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय चिंटू याचा। या अगोदर चेंडू षटकाराने, त्यानंतर मात्र पलटवार करताना निर्धाव चेंडू हाताळताना। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, सिल्वर स्टार 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। शुभा धुमाल, अगर रनों को देखें तो टोटल अच्छा है, लेकिन 2 विकेटों का जो डिपार्चर है वो थोड़ा सरदर्द होता हुआ सिल्वर स्टार भिवंडी के लिए। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताची, कारण पवन केने आणि प्रतीक पाटील 2 हार्ड हिटर फलंदाज बाद झालेले आहेत।
इथून मात्र विनीत माली आणि सूरज केने यांना चांगली भागीदारी करावी लागेल. देखिए सिल्वर स्टार के कप्तान को जरूर पता है सामने की टीम में भी बैटिंग का बहुत बड़ा पावर है, और अगर सिल्वर स्टार की हम बात करें तो लंबा बैटिंग लाइनअप है उनके पास. समीर को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. हल्की बूंदाबांदी अब शुरू हो चुकी है. पिच को बिल्कुल साफ सुथरा धोया गया है. ये विकेट काफी तेज है. साइड आर्म गेंद लेकिन ज्यादा कटी वाइड. दिशा भरकटतोय गोलंदाज सुमित. आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर तर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. समीर थोड़ा साइड आर्म बॉलिंग एक्शन है. इस मर्तबा अपर कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ. थर्ड मैन बाउंड्री के ऊपर 6 रन. टिपिकल स्ट्रोक फ्रॉम विनीत माली. व्हाट अ ग्रेट शॉट. आणि षटकाराने विनीत माली यांनी आपल्या खेळीची सुरुवात केलेली आहे हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. सचिन तेंदुलकर की याद ताजा होती हुई बिल्कुल गेंद के बाउंस को काउंट किया. गजब का शॉट खेला है विनीत माली ने. स्कोर उछलता हुआ 21 पे पहुंचा है सिल्वर स्टार भिवंडी का. समीर विनीत माली के लिए अच्छी गेंद. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे भी रही थी. डॉट गेंद. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहतोय षटकार खर्च केल्यानंतर हा चेंडू चांगला पाहायला मिळत आहे. 21 रन 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं सूरज केने और 6 पे खेल रहे हैं विनीत माली. स्विंग एंड मिस. फिर अच्छी गेंद थी. देखिए कल से हमने देखा है कि इस विकेट में दोहरा उछाल है. बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. कभी कभी गेंदें बहुत ज्यादा राइज होती है और कभी कभी गेंदें स्किट होती है. अगदी बरोबर. कधी कधी चेंडू खाली देखील राहतात आणि कधी कधी चेंडू अनेक ते उचली घेतात. हे चित्र आपल्याला कालपासून पाहायला मिळतंय. समीर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. इस मर्तबा फ्लिक कर दिया है. भिंगड़ी शॉट है. गेंद स्क्वायर लेग पर 6 रन. दुसरा षटकार आपण पाहतोय सूरज केनेच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. बिल्कुल गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं सूरज केने. पटकी भी गेंद. अपर कट की कोशिश. देखना क्या कुछ हुआ है. रन तो पूरा होता हुआ वाइड घोषित किया अंपायर अजीम अब्दुल्ले ने और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. 5 धावा बोनसच्या रूपाने सिल्वर स्टार भिवंडी संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि या 5 धावने संघाची धावसंख्या 33 धावा. देखिए इस सीजन में रबर क्रिकेट का बहुत बड़ा नाम है सिल्वर स्टार भिवंडी. हालांकि 2 विकेटें गिरने के बाद कोई भी दबाव यहाँ पे सूरज केने पे नजर नहीं आ रहा है. इसे कहते हैं पॉजिटिव एटीट्यूड. बैकफुट पे गए. पंच किया गेंद को. कमाल का स्ट्रोक है. गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर 6 रन. क्या बल्लेबाजी हो रही है. मूड बना दिया है सूरज केने ने. फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पंचा फटका अगदी एक्स्ट्रा कोचच्या डोक्यावरून आणि आणखीन एक षटकार सूरज केनेच्या बॅट मधून. काफी महंगे साबित हो रहे हैं यहां पर समीर. पलटवार. पहला ओवर हालांकि बराबरी का था लेकिन दूसरे ओवर में श्री 11 कल्याण डोंबिवली के जो गेंदबाज है उन पे टूट पड़े सिल्वर स्टार के विनीत माली और सूरज केने. 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं. सिक्सर के हैट्रिक के लिए इनाम है भावेश ठाकरे की तरफ से 1000 रुपए का. क्या 2 में 2 लगे. आणि षटकारांच्या हॅट्रिकवर आहे सूरज केने. पाहू तिसरा षटकार येतोय का. समीर. ओ ये अच्छी गेंद थी. गुड लेन पे पड़ने के बाद
नाप लेती भी लगभग कंधे का बल्लेबाज के। लेग बाय का इशारा अंपायर का, 1 रन और स्कोर में आता हुआ स्कोर सिल्वर स्टार भिवंडी का पहुंचा है 40 रन। अब तक सबसे महंगा ओवर अभी तक का 26 रन दे डाले। 2 ओवर की समाप्ति 40 रन। आई थिंक शुभा धुमाल, दिस इज द ग्रेट स्टार्ट फ्रॉम सिल्वर स्टार भिवंडी। अगदी बरोबर. पवन केने आणि प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर थोडासा दबावमध्ये होता, मात्र त्यानंतर सूरज केने यांनी पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि चांगली फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ देखील देताना आपण पाहतो विनीत माली. ज्या भागीदारीची आवश्यकता होती सिल्वर स्टार भिवंडी या संघाला, ती भागीदारी सूरज केने आणि विनीत माली या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळते. बरोबर 20च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकवल्या आहेत स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी या संघाने. अकबर को मोर्चे पे लगाया गया है। अप्पू को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बल्लेबाज सूरज केनी, जो इस वक्त 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं। पहली गेंद फोर्स के हवा में स्ट्रोक है, फील्डर नीचे है। ओह, महंगा पड़ सकता है। सूरज केने का कैच छोड़ना आपको बहुत महंगा पड़ सकता है। अगदी बरोबर. कारण जो फलंदाज मॅन इन फॉर्म आहे त्याचा झेल सोडणं धोकादायक ठरू शकतोय. कारण चांगल्या टच मध्ये आपण पाहतोय निम्म्यापेक्षा जास्त धावा त्याच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. फिर उसी तरह का शॉट, इस मरतबा तेज निकल गई टिप्पा खाने के बाद, बीट करती हुई विकेट कीपर के पास। रणनीती आपण स्पष्ट पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहेत. राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा फिर हवा में गेंद है, लेकिन उस खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद गई है। इस बीच 2 रन पूरे किए हैं बैट्समैन ने। पिछले 2 शॉट जरूर मिस टाइम स्ट्रोक खेले, कैच भी छूटा है। कैच छूटा, खाप टूटा। चौवालीस रन 2 विकेटों के नुकसान पे। बैकफुट पे गए, फोर्स किया है, गैप में गेंद जा रही है पहले बाउंस पर, काऊ कॉर्नर में 4 रन। सुरेख फटका आपण पाहतोय. या सूरज केनेच्या बॅट मधून गॅप हेडलं होतं, ज्याप्रमाणे सुई मधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्रक्षेत्राच्या मधून हे आपण पाहू शकता. चांगला फटका, अगदी गॅप पाहून हा फटका केला होता सूरज केने याने. देखिए सिल्वर स्टार के पास अगर हम बल्लेबाज देखें तो 8 तक तो स्पेशल बल्लेबाज हैं। यही कारण है कि बल्लेबाज खुल के बल्लेबाजी कर रहे हैं। अगदी बरोबर. फ्री माइंडेड बॅटिंग सध्या पाहायला मिळते, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. डीप मध्ये या बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते. 48 रन 2 विकेटों के नुकसान पे। ऑफ स्टंप के बाहर फिर पंच किया है, फिर वही खिलाड़ी है, फिर वही नतीजा है और गेन एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। अब पिछले 3 शॉट में हम कह सकते हैं कि किस्मत भी मेहरबान है सूरज केने पे। आणि सूरज केने 32 धावसंख्येवर पोहोचतोय. लेकिन ये शॉट देख भाग के खेला है उन्होंने देखा लॉन्ग ऑफ पे कोई खिलाड़ी नहीं है, सर्कल में खिलाड़ी है और ये सूझबूझ की बल्लेबाजी। स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी संघाचा अर्धशतक देखील पूर्ण होतोय. 52 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. अभी तक 4 अर्धशतक आए हैं ग्रामीण फॉर्मेट से लेट नित्यानंद ठाकरे चषक में। 3 ओवर की समाप्ति, रन बने 52, विकेटें गिरी है 2, बचे हुए 2 ओवर के लिए माइक्रोफोन पे शुभा धुमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 12 चेंडूचा सामना करून सूरज केने वैयक्तिक 32 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला विनीत माली यांनी 3 चेंडूचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. मॅडी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय या 2 फलंदाजांमध्ये. प्रतीक पाटील पवन केने बाद झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा दबाव खास करून सूरज केने या फलंदाजावर पाहायला मिळाला नाही. आपला नैसर्गिक खेळ त्यांनी या चालू ठेवलेला आहे. मॅडी राईट आर्म ओव्हर द स्टंप. यावेळी मात्र बीट होतोय. रिस्ट्रिक्शक शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू अडवला जातोय.
इथे मात्र तालमेलची कमी आणि फलंदाज बाद धावबाच्या रूपाने. राजनौली के रील नोनार के रील स्टार नाना हमारे बीच में आए हैं. आपका हार्दिक स्वागत. देखिए, जमाना हमेशा टिप टॉप का रहा है, लेकिन अब जमाना टिकटॉक का आ गया है. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे या रनआउटच्या रूपाने. न्यू बॅटर किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख. थोड़ा लेट ऑर्डर पे आए हैं बिलाल शेख. देखिए, भिवंडी सिटी क्रिकेट की अगर हम बात करते हैं तो हाई प्रोफाइल ओपनर में 2 ही नाम चले हैं. हालांकि 10 ऐसे हाई प्रोफाइल ओपनर हैं जिन्होंने भिवंडी सिटी क्रिकेट में अपना 100% दिया है, लेकिन 2 नाम बहुत चमके. पहला नाम बिलाल शेख किंग ऑफ भिवंडी क्रिकेट और दूसरा जेपी. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. झेल मुश्किल होता तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. देखना है कि भले से इस वक्त आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. गेंदे कम बची है ताबड़तोड़, और बिलाल शेख के पास इस तरह की बल्लेबाजी का भी अनुभव है. 34 धावसंख्येवर सूरज केने पोहोचतोय. संघाची धावसंख्या 55 3 बाद. 14 षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र मिडविक रिजन मध्ये चेंडू जातोय. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. एक अच्छा बैट्समैन है जो अपने रन भी भागता है और अपने पार्टनर के रन भी भागता है. ये साबित किया है बिलाल शेख ने. मॉर्गन ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 17 सिक्सर एक इनिंग में लगाए थे, और 9 अप्रैल 2016 में लेट राजीव गांधी ट्रॉफी शोएब गुड्डू के शो में बिलाल शेख ने रमनी कोहली के सामने 16 सिक्सर लगाए थे, जो रिकॉर्ड है. आणि सर्वाधिक अर्धशतकांचा एकाच सीझन मध्ये विक्रम देखील बिलाल शेखच्या नावे आहे. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. अच्छे टच में इस सीजन में रबर क्रिकेट में बिलाल शेख. देखना है कि उनको भी पता है गेंदे कम बची तो क्या करना है. धावसंख्या 58 3 बाद. 14 षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. मॅडे हाताळतोय. इथे मात्र चेंडूला लॉफ केलं. लॉफ्टेड फटका. किंग ऑफ भिवंडी क्रिकेटच्या बॅट मधून हा षटकार. ग्रेट शॉट. क्या कमाल का स्ट्रोक खेला है बिलाल शेख ने. जूजी ऑफवॉली थी, बिल्कुल अपने आप को हल्का सा रूम दिया और धूम मचा दी. ये है किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख. देखिए, बिलाल शेख अगर बल्लेबाजी के जलाल में आए तो फिर हर टीम के लिए मुसीबत खड़ी करते. कमाल का शॉट. यावेळी मात्र प्ले अँड मिस. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. वापसी करताना गोलंदाज मॅडे. तर यापुढचा सामना असेल बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क भिवंडी वर्सेस मिहान 11 शहापूर. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी तयारीत राहायचं आहे. बालाजी ग्लोबल्स भिवंडी वर्सेस मिहान 11 शहापूर. पुढचा सामना टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये. 4 ओवर की समाप्ति. रन बने 64, विकेटें गिरी 3. शुभात धुमाल, आपको मैं अंतरराष्ट्रीय एक ऐसा रिकॉर्ड बताता हूं जो शायद ही कम लोग जानते हो. मैं ये नहीं कहता कि नहीं जानते. सचिन तेंदुलकर ने दोहरा शतक बनाया. रोहित शर्मा ने दोहरा शतक जब पहला बनाया, और पहला वीरेंद्र सहवाग ने बनाया. आप इतिहास उठा के देखिए, भारत ने तीनों मैच 155 रन से जीते. अगदी बरोबर. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार. छोटी गेंद मानो खोटी गेंद. अजय गरज सदाबहार कमेंटेटर हमेशा कहते हैं, पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए थे. जबरदस्त पुल शॉट, पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल. 6 रन. वो तीनों मैच जब सचिन तेंदुलकर ने दोहरा शतक पहला बनाया, वीरेंद्र सहवाग और रोहित शर्मा, इतिहास उठा के देखिए, भारत ने तीनों मैच 155 रन से जीते. धावसंख्या 70 वर 3 आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. बढ़िया सोच, बढ़िया सोच. 3 रन पूरे कर दिए हैं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली कॉलिंग बिलाल आणि सूरज या दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. और सभी टीमों के लिए एक और अनाउंसमेंट है कि आप कम से कम, ज्यादा से ज्यादा 4 रन ही भाग के ले सकते. धावसंख्या 73.
अगर गेंद घास में भी घूम हुई है तो 4 रन. चेंडू एस्ट्रेक्सच्या मागे जाते फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळते आणि या परिणामस्वरूप दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. मात्र त्या प्रयत्नात फलंदाज बिलाल शेख बाद. रन आउट होके जा रहे हैं. हालांकि थ्रो बहुत ही पैना पहुंचा था वहां पर. लेग अंपायर ने रन आउट घोषित किया है बिलाल शेख को. हालांकि पिछली गेंद गुडलेन पे पड़ने के बाद एकाएक उछली थी. बिल्कुल कान के पास से पुल लगाना चाहते थे बिलाल शेख. नए बैट्समैन प्राइड ऑफ भिवंडी, प्राइड ऑफ आईएसपीएल, हरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार. और भावेश पवार के बारे में मैं अक्सर कहता हूं कि म्यान की तलवार से और क्रिकेट में भावेश पवार से बच के रहना. या खेळाडूबद्दल तुम्ही नक्कीच मोजक्या शब्दात मोठं वर्णन करू शकणार नाहीत. कारण या खेळाडूबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. भावेश ठाकरे याच्याकडून भावेश पवार साठी सुवर्ण संधी आहे. भावेश पवार यांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक संघाचे पॅकर भावेश ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात है. देखिए, बेस्ट बॉलर ऑफ द आईएसपीएल जब दिया जा रहा था तो कमेंटेटर समीर कोचर ने कहा था कि प्राइड ऑफ भिवंडी, प्राइड ऑफ आईएसपीएल बन गए. मनीष विनोद ठाकरे यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझर आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. विकलूर क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 74, 74 धावा. संपूर्ण आयएसपीएल स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली होती. भिवंडीचा अभिमान, भिवंडीचा स्वाभिमान भावेश पवार. स्विंग अँड मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. कमाल की गेंद, कमाल की गेंद. नए आए हुए बल्लेबाज के लिए बिल्कुल चैनल में गेंद की थी वहां पे अप्पू ने. अप्पू सामना करून फलंदाज भावेश. फुलटा चेंडू सो सुनार की एक लोहार की और यही 6 आर प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार की. लेफ्टी आणि नो चेंडू. नक्कीच तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटिंग साइडने जो रिव्ह्यू घेतलेला आहे तो मात्र सक्सेसफुल होतोय. करेला ऊपर से नीम चरा. और भावेश पवार को अगर आप दिन भर ये गेंदे देंगे तो दिन भर बाहर ही देखेंगे. फ्रीट आहे. पाहूया फ्रीट और बिग हिट पाहायला मिळेल का. किधर भी खेलो, कैसे भी खेलो, सिर्फ रन आउट नाही होणार. एक गोल्डन चान्स, सुवर्ण संधी भावेश पवारकडे चालून आलेले आहे फ्रीट वर बिग हिट खेळण्याची. अप्पू सामना करेल फलंदाज भावेश पवार. यावेळी मात्र पीठ होतोय. एक्स्ट्रेक्षक चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. पंचांचा वाढचा देखील इशारा येतोय. 1+1, 5 धाव धावल्यामध्ये जोडल्या जातात. 2 मर्तबा पंजा दिया है. ये 10 रन बहुत महंगे पड़ सकते हैं. जब आप बड़ा मुकाबला खेल रहे हो, आपके सामने एक ऐसी टीम है जो कम ही मैचेस हारती है. धावसंख्या 86. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. जागवून खेळण्याचा प्रयत्न भावेश पवार यांनी केला होता. फुटबॉलचा कुठल्या प्रकारचे वापर करताना दिसला नव्हता. ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर है व क्रिकेट में फुटबॉल जरूर है. एस्ट्रेक्सच्या मागे चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. वेस्टफील्ड सावकार. 1-2 का 4. जहां 1 रन था वहां 4 रन दे डाले. कल से हम कह रहे हैं कि जो गेंदें गुडलेन पे पड़ती है उस शॉर्ट पिच गेंदों को टाइम करना बहुत मुश्किल रहता है. धावसंख्या 90. षटकाची देखील समाप्त झालेली आहे.
महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे और राजनोली स्पोर्ट्स के संग लेट नित्यानंद ठाकरे चषक में पहला मुकाबला चल रहा है। सिल्वर स्टार भिवंडी भावेश ठाकरे स्पॉन्सर फैम टीम और नरेंद्र घोमारे स्पॉन्सर फैम टीम श्री 11 कल्याण डोमोली के सामने जो लक्ष्य रखा है सिल्वर स्टार ने वो 51 का है। मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुकी है वो आवाज़ जिन्होंने सुप्रीमो को सक्सेस किया। चैंपियन ट्रॉफी भी भिवंडी में भी अभी अभी उनकी आवाज़ आपने सुनी, जिन्होंने नजीब मुल्ला के सबसे बड़े बिग शो को सक्सेस किया। वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील, आपका स्वागत। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। चला लगेच मॅच ऑन करा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये, लगेच दुसरा डाव सुरू झाला पाहिजे। आम्ही आभार व्यक्त करतोय आमचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी खरंच एक मार्गदर्शन आणि या स्पर्धेचा हित जोपासलेला आहे। सन्माननीय श्रीयुत दयानंद मोतीराम चोरगे साहेब, जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण काँग्रेस। सन्माननीय श्रीयुत विनोदजी वसंत ठाकरे साहेब, अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा ठाणे ग्रामीण। सन्माननीय श्रीयुत सचिनजी वसंत ठाकरे साहेब, सरपंच पिंपळघर रांदोळी ग्रामपंचायत। तसेच सन्माननीय श्रीयुत बाळारामजी दिनकर गवडे, सरपंच देवरुंग बापगाव ग्रामपंचायत। या सर्व मान्यवर मंडळींनी या स्पर्धेला प्रमुख योगदान मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय। आम्ही आभार व्यक्त करतोय माननीय श्रीयुत रोशन हरिदास पाटील, उद्योगपती वळ भिवंडी, ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत। माननीय श्रीयुत जगन्नाथजी मात्र शाखाध्यक्ष भाजपा रांदोळी यांच्या वतीने आर्थिक सहकार्य। माननीय श्रीयुत शिवनाथजी बाळाराम ठाकरे, माजी सरपंच ठाकूरपाडा सरवली ग्रामपंचायत, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य। माननीय श्रीयुत विजयेंद्र काशीनाथ ठाकरे, उद्योगपती ठाकूरपाडा, यांच्या वतीने मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी ट्रॉफी स्पॉन्सर। माननीय श्रीयुत प्रेमनाथजी सीताराम पाटील, उद्योगपती रांदोळी, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य। माननीय श्रीयुत डॉक्टर दिनेश गुलाम भोईर यांच्या वतीने चेंडूंची व्यवस्था केली गेली। माननीय श्रीयुत उत्तमजी पाटील, पोलीस पाटील मुठवळ, यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज। माननीय श्रीयुत निलेशजी चौधरी, माननीय श्रीयुत विकीजी चौधरी, A1 जोडी सरवली, यांच्या वतीने मालिकावीरसाठी LED TV स्पॉन्सर्ड। माननीय श्रीयुत किरणजी विनोद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रांदोळी, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य तसेच वायफायची व्यवस्था। त्यानंतर माननीय श्रीयुत समीरजी भोईर, सरवलीपाडा, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य। माननीय श्रीयुत जयंतजी चौधरी, माजी सरपंच सरवली ग्रामपंचायत, यांच्या वतीने आर्थिक सहकार्य। माननीय श्रीयुत सुजितजी मौर्या यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या सर्व गिफ्ट हॅम्पर्स। माननीय श्रीयुत दयानंदजी हुकमाली यांच्या वतीने सर्व मंडप व्यवस्था सांभाळली गेलेली आहे। तर सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय। आता आपण सामना पाहतोय, दुसरा डाव सुरू होतोय। नरेंद्र घोमारे नेरळ यांच्या वतीने पुरस्कृत केलेला श्री 11 कल्याण, तसेच भावीजी ठाकरे आणि तारिबजी सय्यद यांच्या वतीने पुरस्कृत केलेला स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी। मनीष, क्या लगता है एक अच्छा टोटल रखा है सिल्वर स्टार ने, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि कल्याण डोमोली के पास भी बल्लेबाजी बहुत मजबूत है, बनिस्बत गेंदबाजी के। लेकिन जहां तक सिल्वर स्टार का ताल्लुक है, उनके पास अगर हम देखते हैं तो लगभग 6 गेंदबाज हैं जो बॉलिंग कर सकते हैं। बघा, पुढचा सामना आपण डिस्कस करूया आणि नंतर या विषयावर येऊया। बालाजी ग्लोबल भिवंडी 11 आणि मियांश 11 शहापूर। चला, दोन्ही कॅप्टन दोन्ही संघ आपण आला असाल येण्याची नोंद द्यायची आहे। बालाजी ग्लोबल्स भिवंडी 11 तसेच मियांश 11 शहापूर आपली येण्याची नोंद द्यायची। चांगला उल्लेख आपण केला या ठिकाणी। तालुका स्तरीय क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तर तालुक्यातले बेस्ट परफॉर्मर्स आपण एकत्रित घेऊन खेळत असतो आणि अशा वेळेला 91चा पाठलाग करण्यासाठी बॅटिंग युनिट कल्याण डोंबिवलीकडे आहे। सुहास पवार, ज्यांचा खेळ आपण रबरबॉल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतोय, त्यांची पॉवरफुल बॅटिंग आवश्यक आहे। बिल्कुल आपने सही कहा, तमाम नजरें सुहास पवार पे रहेंगी। बहुत अच्छे टच में है और चैंपियन ट्रॉफी में बुरशीती के सामने उन्होंने गोल्डन 6 जड़ा था और पिछले नित्यानंद ठाकरे चषक में भी गोल्डन 6 लगाया था। आणि सुहाची साथ देतोय कोण तर टेनिस बॉल क्रिकेटचा गब्बर म्हणजे शाहीद शेख, यांच्यावर देखील तितकंच चांगलं आपण लक्ष देणार आहोत, कारण V मध्ये खेळणं हे त्यांची खासियत आहे आणि सरळ बॅटचा शानदार वापर, ताकदीच्या जोरावर टायमिंग जुळवताना शाहिदने खूप चांगला मेंटेन केलाय। बिल्कुल, देखिए ओपन क्रिकेट हाई प्रोफाइल अगर ओपनर्स की हम बात करते हैं, सुमित डिगले हो, शाहिद हो, थॉमस हो, कई ऐसे नाम हैं जिन्होंने अपना नाम काफी ऊंचा किया है। शाहिद शेख वन ऑफ द ग्रेट बैट्समैन, खास तौर से इनसाइड आउट के तो वो बहुत माहिर बैट्समैन है। और आपको पता होगा पहला BPL जब हुआ था, भिवंडी प्रीमियर लीग, क्या कमाल की बल्लेबाजी की थी अल्ताफ बाली के उस शो में शाहिद शेख ने।
तर आता कालच्या दिवसाची चर्चा संपवतोय आणि आता आजच्या दिवसाची चर्चा सुरू करतोय, कारण या ठिकाणी 91 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि ते डिफेंड करण्यासाठी पहिला पर्याय वापरला जातो गोलंदाजीचा आर्यन भोईर. आर्यन भोईर दीवा का वो विपन जिसने कम पीरियड में अच्छे अच्छे बल्लेबाजों की नींदें उड़ाई है. लेकिन देखना है पहले 2 ओवर दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट रहेंगे, क्योंकि 2 महान बल्लेबाज इस वक्त आ चुके हैं पिच पर. खेल की शुरुआत शाहिद शेख सामना कर रहे हैं आर्यन भोईर का. 2 खिलाड़ी सर्कल में हैं, जबकि दूर दूर तक फैला हुआ फील्ड. आर्यन भोईर शाहिद शेख के लिए पहली गेंद राइज होके चली गई विकेट कीपर के पास. कट करना चाहते थे अधूरे मन से शाहिद शेख. नाउ दिस इज अ परफेक्ट स्टार्ट, कारण या ठिकाणी फलंदाजाला थोडंसं दूर ठेवलं, हार्ड लेंथचा बॉल पिच केला, कॉन्क्रीटची विकेट आहे, बाउन्स चांगला, ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंथ. देखिए विकेट वैसे भी तेज विकेट है. इस मर्तबा हवा में गेंद, लेकिन बच गए शाहिद. लीडिंग एज लगा था. नवाब खान हमारे बीच आए हैं, आपका इस्तेकबाल है. बघा पुढचा सामना आपण पाहणार आहोत बालाजी ग्लोबल्स भिवंडी 11 वर्सेस मियांश 11 शहापूर. सातत्याने आपण त्या सूचना कॅप्टन्सला देतोय. दरम्यान एक संधी निर्माण झाली होती, बॉल हवेत होता पण बचावलेला आहे शाहिद. एक धावफलकावर कल्याण डोंबिवली. सुहास पवार सामना कर रहे हैं आर्यन भोईर का, जो राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं. 2 अच्छी गेंदे की है. मियांश 11 शहापूरचे ओनर भूषण म्हात्रे साहेबांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. तर संघमालक जे आहेत भूषण म्हात्रे मियांश 11 शहापूरचे, आपण देखील सुहास ने अंदर आके खेला हवा में गेंद, लेकिन मौका नहीं बिलाल और सूरज कहने के लिए. मिस की हुक शॉट था, 1 रन आता हुआ. देखिए जब रफ्तार से गेंद बल्लेबाज के पास पहुंचती है, पिछले 2 दिन से हमें चर्चा कर रहे हैं कि बैकफुट पे माना कि पुल बहुत लगे, लेकिन पुल लगाना इतना भी आसान नहीं अगर गेंद गुडलेन पे पड़ रही. बघा ओली खेळपट्टी असल्यामुळे बॉल आणि क्रीजचं फ्रिक्शन तितकंच होत नाही, बॉल स्कीड होतो आणि त्यामुळे बॅटवर वेगाने येतो आणि त्याच संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाज करतायत. आर्यन शाहिद के लिए थ्रू द लाइन खेलने की कोशिश, फिर बीट किया. एक्सलेंट बॉलिंग सो फार फ्रॉम आर्यन भोईर. तुम्ही जसा उल्लेख केला की इनसाइड आउट स्ट्रोक खूप चांगले एक्झिक्यूट करतात आणि तशाच पद्धतीने त्यांनी स्टान्स घेतला होता, पण आर्यन भोईर या ठिकाणी वरचढ ठरतोय. धावसंख्या 2. इस मर्तबा डाउन द ग्राउंड खेला है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन. स्ट्रॉन्ग जोन है उनका, कमाल का शॉट खेला है. जूजी ऑफोली थी शाहिद शेख ने. ऑफ स्टंपच्या बाहेर होते आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर केला. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड हा चौकार प्राप्त केला. आउटफील्ड स्लो आहे तर देखील त्या गोष्टीचा फायदा उचलला शाहिदने आणि आता चौकार प्राप्त केलाय. इस मर्तबा बहुत ही खूबसूरत कट शॉट. गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई है, घास में रुकी है, रिले फील्डिंग हुई है और इस बीच 2 रन बना लिए हैं शाहिद शेख ने. देखिए आस्किंग रन रेट तो बहुत ज्यादा है, लेकिन अगर पहला ओवर हम देखते हैं तो कुल मिला के केवल 8 रन आए बिना किसी विकेट के. क्या कहेंगे मनीष? सुरुवात आर्यनने चांगली केली आहे. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट असा परफॉर्मन्स जेव्हा आपण देत असतो अशा वेळेला आपली गुणवत्ता आपण ओळखायची असते. आर्यन भोईरने समोर तगडे फलंदाज असूनही चांगल्या दर्जाची लाईन और लेंथ वर मेंटेन केलेली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे एकही मोठा स्ट्रोक, एक चौकार आला जरूर, पण एकही एरियल स्ट्रोक पहिल्या षटकात आला नाहीये. श्री 11 कल्याण डोंबिवलीसाठी. देखिए कप्तान पवन के ने थोड़ा खुश रहेंगे, क्योंकि कंट्रोल गेंदबाजी की पहले ओवर में, क्योंकि कहा जाता है वेल बिगन इज हाफ डन. गेंदबाजी के लिए हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार कुछ दिनों से थोड़ा अनफिट थे, लेकिन आज बल्लेबाजी भी की और गेंदबाजी के लिए. पहली गेंद नेस्टी बाउंसर, कान का नाप लेती हुई, बिल्कुल चिम म्यूजिक पहुंचाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. छोटा रनअप पण वेग भन्नाट आहे भावेशकडे आणि त्याच वेगाचा फायदा तो उचलतोय आणि सुहासला काही करून देण्याच्या अगोदरच इस मर्तबा इम्प्रोवाइज हुक शॉट खेला है, कोई खिलाड़ी नहीं है. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. च्या विरोधात पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचते 14. देखना है कि दोनों पवार में पावर कौन दिखाता है. भावेश पवार, मिस्टर
ISPL एंड मिस्टर भिवंडी। ओ हो, क्या शॉट है, फ्लिक किया है गेंद को स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन। दिस इज अ टिपिकल सुहास पवार स्ट्रोक। फिर से खेलना चाहते थे, इस मर्तबा लीडिंग एज लगा है, जाना चाहते थे साउथ में, गेंद पहुंच गई नॉर्थ में, लेकिन इस ओवर में रन आ रहे हैं। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पे पहुंचा है। बॅक टू बॅक 2 षटकार जरी आलेत पण भावेशकडे प्रत्युत्तर आहे आणि त्यासमुळे ऑप्शनच्या बाहेर सरकून खेळण्याचा प्रयत्न सुहासचा थोडासा कमी पडला। बॉल हवेत होता, झेलची संधी होती पण एच and gone. What a taken by Bilal Sheikh behind the wicket and Shahid on his way. और बॉलिंग देखिए उनकी, हालांकि बहुत कम होता है कि 2 सिक्सर लगने के बाद गेंदबाज वापसी करे। नक्कीच रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहिलं की विकेट किपर बिलाल एक चांगल्या पोझिशन मध्ये, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि त्यानंतर तो कॉट बिहाइंडचा मोका आणि मोका आपल्या नावावर केला। 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या श्री 11 कल्याण डोंबिवलीची झालेली आहे 1 गडी बाद 21। रबर क्रिकेट में इतना आसान नहीं रहता है, इतनी तेज गेंद जब विकेट कीपर के पास आए। अच्छा कैच बिलाल शेख का, नए बैटर मैदान में आए विजय पवार, एक और पवार आए हैं, जबकि भावेश पवार, दोनों पवार बीच मैदान पे। ओह व्हाट अ बॉल, मैग्निफिसेंट डिलीवरी इंडीड एंड दैट मार्क्स एंड ऑफ द भावेश ओवर। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21। हमारे स्कोरर बता रहे हैं कि बचे हुए 3 ओवर में यहां से 70 रन चाहिए, 70 टू विन। रोहिदास मात्रे हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं। भावेश पवार ने अपने ओवर में 13 रन दिए, लेकिन बहुत कीमती विकेट शाहिद शेख के लिए। ताकद आहे शाहिदकडे आणि या मैदानावर या रबर बॉल फॉर्मॅटमध्ये शाहिदची आवश्यकता होतीच, पण सुहास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सुहासची साथ देण्यासाठी विजय पवार आता त्याची साथ कशी निभावतो पाहूया। 2 षटकांचा खेळ तर संपलाय, धावसंख्या 21 झाल्या, जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 70ची आणि बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू, 70 धावांची गरज, आता नाहीतरी कधी नाही। आणि त्याचमुळे ज्याने पहिलं षटक यशस्वी हाताळलं, पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आर्यनला संधी। आर्यन को कंटिन्यू रखा गया है, सुहास को हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं और सुहास पवार आउट, कोई गलती नहीं की। डीप लॉन्ग लेग, लगभग वाइडिश फाइन लेग पे भावेश पवार ने। अब हम कह सकते हैं कि कठिनाइयां बढ़ती हुई यहां पर, हालांकि बहुत जबरदस्त बैटिंग है, लेकिन ये देखिए किस तरह से हुक शॉट खेला था, उनका स्ट्रॉन्ग जोन है, वहीं पे आउट हो गए सुहास पवार। जसं भिवंडीचं क्रिकेट समृद्ध आहे तसंच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सुद्धा समृद्ध आहे आणि ती समृद्धता आता तुम्हाला बॅटिंग लाईनमध्ये पाहायला मिळते। पण या ठिकाणी आर्यन भोईरने थोडासा त्रास देण्याची सुरुवात केलेली आहे, डोकेदुखी वाढवण्याचं काम केलं। अप टू डेट बॉलिंग आर्यन भोईरची पाहायला नो मिळाली। डाउट एट ऑल, भिवंडी के सितारों को एकजा तारिफ सैयद ने सिल्वर स्टार में किया है। ये टीम अच्छा परफॉर्म कर रही है, हर जगह कट करने की कोशिश। देखिए टेनिस क्रिकेट में इन्होंने पीछे करके कप को भी जीता था, कहीं कप जीते, रनर्स रही थी केंद्रीय मंत्री में। बैकफुट पे गए, बहुत दिलकश शॉट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, बेहतरीन स्क्वायर कट, 4 रन। 1-2 चौकार षटकार येऊन चालणार नाही, सातत्याने आता ते फटके आणावे लागतील। नवीन फलंदाज कबा हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि कबा यांनी एक स्लाइस करताना तो चौकार बॅकवर्ड पॉइंटला कव्हर केला। आता मात्र 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या 25। थापा के लिए इस मर्तबा कांटा बदला था, गेंद ने आगे से घुमाया था, बिल्कुल बल्लेबाज के सामने से घुमाया था, और थापा कबा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या वतीने चौकार आपण पाहिला। इस मर्तबा बेहतरीन कवर ड्राइव, लेकिन गेंद घास में रुक गई है, सिर्फ 1 रन। एक धावेने काहीच उडा नाही आणि हे विसरून चालणार नाही की नॉकआउट स्टेज आहे, यू हॅव टू विन। आर्यन, ओ बेहतरीन गेंद, लेकिन उतना ही अच्छा शॉट, चॉप कर दिया डीप कवर में, 2 रन बना लिए विजय पवार ने। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त
27 रन धावफलकावर पाहायला श्री मिळते 11 कल्याण डोंबिवली का 27 रन 2 विकेटों के नुकसान। चला पुढचे दोन संघ बालाजी ग्लोबस भिवंडी 11 आणि मियांश 11 शहापूर आपल्या येण्याची नोंद त्वरित करायची आहे। बालाजी ग्लोबस भिवंडी 11 आणि मियांश 11 शहापूर। आर्यन का बॉलिंग एनालिसिस अगर हम देखते हैं तो उन्होंने 2 ओवर किए और कुल मिलाकर 15 रन दिए। रबर क्रिकेट में अपने स्पेल में आप 15 रन देते हैं तो ये साबित करता है कि गेंदबाजी बहुत ही नपी तुली कर रहे हैं आर्यन भुईर। वडिलांचं मार्गदर्शन सर खूप महत्वाचं आहे। मनोज भोईर यांचं मार्गदर्शन जे आर्यनला मिळालंय आणि वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून उत्कृष्ट गोलंदाजीवर मात्र त्यांनी खूप चांगला कसून सराव केला। हो यावेळी स्लॅश केल्या बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। थोडे कमी पडतील बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार। चौथ्या षटकाची सुरुवात दमदार मिळतील 4 चौकार। स्क्वायर कट खेला है 4 रन। कृणालच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कबा यांनी चौकार खेचलेला आहे आणि आता कबा कुठेतरी आशेचा किरण घेऊन येते श्री 11 कल्याण डोंबिवली या संघासाठी, कारण जिंकायचं आहे हाच उद्देश त्यांच्या प्रत्येक स्ट्रोकवर पाहायला मिळतो आणि समोर गोलंदाज कुठलाही असू द्या माझ्या संघासाठी मी तत्परतेने प्रयत्न करीन तीच भावना आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे। धावसंख्या झाली धावफलकावर 32 धावा। ऑनसाइडला खेळायचं होतं, बॅटची एज बॉल लँड होतो एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे आणि कॉल पूर्ण केला जाईल का पाहूया। थ्रो तर होतोय पण थ्रो खूप मागे आहे, बॅकअप आहे, मिळतात फक्त या 2 धावा। देखिए बहुत जल्दी गेंद बल्लेबाज के पास आई थी, यही कारण था कि बल्ले का मुंह जल्दी बंद किया, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद गई कवर्स में। आता एकविशन बदललेला आहे, चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज। प्रत्येक चेंडूवर षटकार यायला हवा कल्याण डोंबिवलीसाठी। ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, या ठिकाणी 1 धाव मिळते, बोनच्या स्वरूपातली एकादमीचे होते, वाढ धावसंख्या पोहोचते आता 35 वर। जिंकण्यासाठी 10 चेंडू 56 धावांची गरज। सिंगल डबल्स क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाच्या आहेतच, पण अशा गडीला आपण जेव्हा दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करतोय चौकार षटकार आले पाहिजेत। बॉल लॉंग स्टॉपला आहे, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय, चांगला बॅकअप आहे, मिळते फक्त 1 सिंगल, एकादमीची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर। जिंकण्यासाठी 9 चेंडू 55 धावांची गरज आहे आणि आता अडचणींमध्ये सातत्याने वाढ होऊ लागलेली आहे। संघाबागांचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहे नरेंद्र घुमारे नेरळ ज्यांनी श्री 11 कल्याण डोंबिवलीला स्पॉन्सर केलेलं आहे, तसंच भावेश ठाकरे आणि तारेजी सय्यद यांच्या वतीने स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी ही टीम स्पॉन्सर्ड। बॉल अवे फ्रॉम द बॉडी, ड्राइव्ह केला बॉलला, लॉंग ऑफ होते क्लिअर, कडक बेधडक षटकार। कमाल का स्ट्रोक। ने डिलीवर खड़े खड़े गेंद को फेंका, लेकिन बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है। ओहो बिलाल चुकले, खूप कमी वेळा बिलाल कडून अशा चुका होतात। हातात आलेला झेल त्यांनी मात्र सोडला आणि संधी मिळाली पवारला। देखिए रबर क्रिकेट के कैचेस को लेना इतना आसान भी नहीं रहता है, और खास तौर से एज जब मोटा लगता है तो बहुत तेज गेंद ट्रैवल होती है विकेट कीपर के पास। बॉलचं वजन हलकं असल्यामुळे व्यवस्थित तो बॉल साईट होत नाही बिहाइंड द विकेट। बघा जागेवरून खेळतायत, पायांची हालचाल होत नाहीये, फक्त बॅट्समॅन पाहायला मिळाला। शेवटचा बॉल डॉट आला, 4 षटकांचा खेळ संपला। धावसंख्या श्री 11 कल्याण डोंबिवलीची 2 गडी बाद 42, आवश्यकता 6 चेंडू 49। आपको क्या लगता है मनीष, हालांकि हम बैटिंग ऑर्डर देखे शाहिद शेख वन ऑफ द ग्रेट प्लेयर, सुहास, विजय, कप्पा, काफी लंबा अच्छा स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप था। मेरे ख्याल से आर्यन भुईर ने जो 2 ओवर किए, खासतौर से पहले ओवर में उन्होंने दबा दिया। सुरुवात खूप महत्वाची असते, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता पण बॉल पोहोचतोय कव्हरला, डीपमधून क्षेत्ररक्षक येईल सूरज खेणे तोपर्यंत। चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलात की सुरुवात जी आर्यनने मिळवून दिली त्यानंतर कॉन्फिडन्स इतर षटकांवर गोलंदाजाचा वाढत राहिला। और सबसे बड़ी बात कि आर्यन ने बल्लेबाजों को बैकफुट पे ही रखा, यहाँ पे पुल लगाना बहुत मुश्किल है। हार्ड लेन आणि गुड लेनला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर केलं होतं आणि त्याचमुळे फलंदाज स्टेप आउट होऊन सुद्धा खेळू शकत नव्हते किंवा बॅकफुटला जाऊन सुद्धा, आणि त्याचमुळे तीच जी स्ट्रॅटेजी आहे आर्यनची वर्कआउट झाली। यावेळेस खेचलाय बॉल, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील आहे आणि टार्झन कॅच सोडणार नाही। प्रतीक पाटील टिपतोय झेल आणि फलंदाजाचा संपतोय खेळ।
11 कल्याण डोंबिवली या संघाला आणि आता धावफलकावर आपण नजर टाकली तर धावसंख्या झाले 44, 3 गडी बाद. सिल्वर स्टार भिवंडी म्हणजे स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी ही जी टीम आहे आता विजयाच्या दिशेनं आपली पावलं वेगानं घेऊन जाते. कारण आता तो खेळ पहिल्या डावातला जो त्यांचा झाला होता, करण भाने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आहेत, त्याचमुळे दुसऱ्या डावावर आता थोडासा रिलॅक्स राहिलेला आहे, तो म्हणजेच स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. देखिए कल्याण डोंबिवली के बल्लेबाजों ने निराश किया है. पटकी हुई गेंद शुड बी अवॉइड. नावं मोठी आहेत आणि खरंच त्यांच्याकडून एक चांगला खेळ अपेक्षित प्रत्येक प्रेक्षकाला असतो, संगमालकाला असतो, पण समोरची गोलंदाजी देखील कुठेतरी त्यांच्यावर प्रभाव टाकणारी होती, दबाव टाकणारी होती. बॅटची एज, चायनीज कट, बॉल मागे, बॅकअप आहे, फक्त आरामात चालत चालत एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेची वाढ, धावसंख्या 46, 3 गडी बाद 46 धावा. जवळपास आता विजयावर शिक्कामोर्तब करते टीम स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. अजून एक डॉट बॉल, बॉल शिल्लक आहेत एकूण 2 आणि 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 45 धावांची. यावेळेस कट केलाय बॉलला, थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे भावेश पवार, बॉल अडवेल, थ्रो होईल तोपर्यंत एक धाव, एका धावेची वाढ, धावसंख्या 3 गडी बाद 47. मोठा मार्जिन विजयाचा पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने आता विजय नोंदवलेला आहे स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. अभिनंदन. कॉन्ग्रेचुलेशन भावेश ठाकरे एंड ऑल सिल्वर स्टार. कॉन्ग्रेचुलेशन तारिफ सैयद अल्सो. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम जा रहे हैं जिन्होंने नट आउट 45 रन बनाए. नाम तो सुना होगा, सूरज केने भावाले इज द मैन ऑफ द मैच. सूरज केने आपको आना है, हम आपको लिए चलते हैं शुभा धुमाल के पास मैन ऑफ द मैच के लिए. पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए शुभा धुमाल आपको टॉस भी करना है और मैन ऑफ द मैच सूरज केने को देना है. वंस मोर कॉन्ग्रेचुलेशन पवन, बिलाल शेख, भावेश पवार, आर्यन, प्रतीक पाटिल एंड ऑल सिल्वर स्टार टीम. कॉन्ग्रेचुलेशन भावेश ठाकरे, कॉन्ग्रेचुलेशन तारिफ सय्यद. तर सन भावाले सूरज केने ठरलाय या सामन्याचा सामनावीर. पुढील दोन्ही संघाच्या संघनायकाने या टॉस साठी देखील रिपोर्ट करायचा आहे. देखिए इस मैन ऑफ द मैच को देने के लिए रील स्टार से धूम मचाने वाले नाने के हाथों से शुभा धुमाल हम दे रहे हैं मैन ऑफ द मैच. रियल स्टार मॅन फ्रॉम लोणाड ज्ञान्या यांच्या हातून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. बहुत फेमस पर्सनालिटी है शुभा धुमाल. 45 धावांची एक अतिशय चांगली खेळी, मॅच विनिंग खेळी खेळणारा सूरज केने ठरला या सामन्याचा सामनावीर आणि सूरज केने आज मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलं जाईल. याने आपणास विनंती असेल की आपण या आपल्या सुपास्ते हे पारितोषिक दिलं जाईल. लोणार गावचे रील स्टार आहेत आणि सूरज केने यांचे बिग फॅन देखील आहेत. काय योगायोग आपण राहतोय, सूरज केने यांचे बिग फॅन आहेत. ज्ञान्या, नक्कीच ज्ञान्या, आपलं मनोगत नक्कीच आम्ही जाणून घेणार आहोत. रील स्टार आपण हात जे रील्स आपण काढतो ती संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि आतापर्यंत त्या संकल्पनेतून आपण काय साध्य केलेलं आहे. आणि याने फक्त रील स्टार मध्येच आपला परफॉर्मन्स देतात, माईकवर बोलण्यास ते तयार नाहीत. मात्र सूरज केने यांचे बिग फॅन आहेत रील स्टार ज्ञान्या आणि त्यांच्या सुभाष मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल.